मग याच्यामध्ये विचारणाऱ्याला काही माहिती नसली तरी चालेल, पण त्याचा एक प्रश्न असेल तो त्यांनी ठेवायचा. मग तो कोणाबद्दलही असू शकतो ना प्रश्न. कोणत्याही व्यक्तीबद्दल प्रश्न असू शकतो, कंपनीबद्दल असू शकतो, ही व्यक्ती माझ्याशी खरं बोलते का खोटं बोलते, असे जे काही प्रश्न असतात आणि त्या व्यक्तीचं नाव न घेता तर ते चित्रासकट, म्हणजे समजा हे सिद्ध करावं लागतं ना, तर सिद्ध करण्यासाठी टॅरो कार्डचा खूप छान उपयोग होतो. तर आता आपण एक काढूया. आणि अजून एक गोष्ट, आता तुम्ही काही प्रश्न विचारण्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगतो, ह्याच्या प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा लक्षात घेऊन आपण ते केलं पाहिजे. की लाईट हाऊस असतो, समुद्रामधनं आपण चाललो आहे, बरोबर आहे ना, जहाजातनं चाललेलो आहोत, चारी बाजूला पाणी आहे. तर आता मुळात काय आहे की जमीन कुठे माहीत नाही आहे, कुठल्या दिशेला जायचं हे माहीत नाही आहे. मग समुद्रामध्ये लाईट हाऊस असतात, दीपस्तंभ म्हणतो आपण ज्याला. दीपस्तंभ, लाईट हाऊसचं काम काय आहे, तो प्रकाश दाखवणार आहे की इकडे गेलं तर पाणी असेल, दिशा दाखवणं. जायचं की नाही हे तुमच्यावर आहे. पहिली गोष्ट कळलं की नाही, तिथे गेलं तर पाणी असेल असा तो कयास आहे. म्हणजे टॅरो कार्डांमधनं आपण जे उत्तर काढतो त्याला 100पैकी काही पर्सेंटेजमध्ये उत्तर असतं की 70% असं होऊ शकतं, 60% 60 to 70% असं होईल आणि 30% तसं होईल. अशा मर्यादेमध्ये त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. म्हटलं तसं की युनिवर्स तुम्हाला रहस्यांमध्ये त्याच्या सस्पेन्स म्हणतो ना, की एक हिंदीमधलं वाक्य, आपला हा मराठी पॉडकास्ट लागते की जीवन कोई समस्या नहीं है, वो एक रहस्य है, और समस्याएं सुलझाई जाती है, रहस्यों में जिया जाता है. तसं रहस्यांमध्ये जगायचं असतं. त्याचं एक वेगळं सरप्राईज नसेल तुमच्या लाईफमध्ये तर आयुष्य किती कंटाळवाणं होईल. आता आपण काढूया का मग? काढूया. चला, ही कार्ड्स आहेत ना. हो, ते काढा तुमच्या हातानेच. तुम्ही ना हे करा, मी थोडंसं पाहिजे हे करतो म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल की मी त्याला हात न लावता. हा स्प्रेड आहे का? हो, आता मी ते मांडतो. आता मी माझा प्रश्न मोठ्याने विचारायचा का? हो, विचारा ना. तर आता या इलेक्शनमध्ये कोण जिंकणार, म्हणजे माझा प्रश्न असा आहे की भाजप जिंकणार का? काढू शकते मी कार्ड? आता लेफ्ट हँडने एक कार्ड द्या काढून. इथे ठेवू? तर याचं उत्तर असं आहे की 100% BJP जिंकणार असं आहे. पण थोडंसं म्हणतो ना आपण की फार स्मूथली आणि म्हणतो ना की इझिली असा तो प्रवास नसेल, पण अगदी मोर दॅन 85%. पण म्हणजे 400 जागा मिळतील का? नाही, 400 पार जे म्हणतो ते जरा कठीण आहे. त्यासाठी वेगळं तर तुम्ही एक कार्ड द्या बरं, तो वेगळा प्रश्न झाला परत. त्याच्यात थोडं उत्तर आहे त्याचं. हां, 400 पार असंभव नाही आहे, पण सोपंही नाही आहे, कठीण आहे. कठीण आहे थोडं. त्याची प्रोबॅबिलिटी कमी आहे. प्रोबॅबिलिटी कमी आहे, प्रयत्न केला जाईल. आता पुढचा प्रश्न की सध्या सगळीकडे मोदीजी असं चालू आहे. तर प्रश्न माझा असा आहे की परत मोदीजी पंतप्रधान होतील का? याचं 99% उत्तर हो असं आहे. म्हणजे मोदीजी परत पंतप्रधान होतील. म्हणजे आता आपण जे टेक्निक वापरत आहोत त्याच्यानुसार आलेला. हे बघा कशात कसं आहे, मी फक्त इंटरप्रिट करतोय, उत्तर तुम्हीच काढताय, मी कार्ड तुम्हीच निवडलेली आहेत. तर युनिवर्स जे आता आपल्याला संदेश देत आहे त्याप्रमाणे इंटरप्रिटेशन असं आहे की मोदीजीच येणार. आणि पुढची 5 वर्ष ते राज्य करतील का? 100% राज्य करतील. काही बदल जरी झाले ते इंटरनली होतील. हां, म्हणजे पंतप्रधान पद त्यांच्याकडे राहील का दुसरं कोणीतरी करेल? दुसरं कोणी असं आता तरी ठामपणे असंच दिसतंय. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.